अंबादास दानवेजीही जोडले गेलेले आहेत। अंबादास दानवेजी, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला कृषी मंत्र्यांचा। शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे तोंडावर असताना कृषी मंत्री रमी खेळतात, काय प्रतिक्रिया? खरं तर त्यांना रमी खेळायला मोकळं सोडलं पाहिजे। हा कृषी मंत्र्याचा बहार त्यांनी घेऊन काढून घेतला पाहिजे, कारण ते सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करत असतात आणि सभागृहात मंत्र्यांनी जबाबदारी मंत्र्यांची असते। असं असताना रमी खेळणं चुकीचं आहे। मी तर म्हणेल येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं मोबाईल नियमाने सभागृहात अलाउडच नाही। पार्लमेंट सारखं स्ट्रिक्ट इथं सुद्धा सभागृहात झालं पाहिजे, कारण मग अनेक सभासद कधी कधी फोनवर बोलतात, कधी कधी हे करतात, परंतु कृषी मंत्री आपल्यावर सगळ्या महाराष्ट्राची जबाबदारी असताना रम्मी खेळतात हे चुकीचं आहे। तुम्हाला रम्मी खेळायची तुमच्या घरात खेळत बसा, दुसऱ्या ठिकाणी। पण या राज्याचं जे मुख्य लोकशाहीचं मंदिर आहे इथं तुम्ही जर भले विरंगुळा म्हणून करत असाल, टाइमपास म्हणून करत असाल, तर तुम्ही सभागृहात काय टाइमपास म्हणून करायला आलेले का? त्याच्यामुळे मला तर वाटतं ज्यांना शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही, वेदनेशी देणं घेणं नाही, असे लोक सत्तेत बसलेले, एवढंच मला म्हणता येईल। नक्कीच, धन्यवाद अंबादास दानवेजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी।